जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान। नाबार्ड सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत मंजूर। सरकारला 30,000 कोटी रुपयांपर्यंत भांडवल ठेवता येणार। चीनशी युद्ध होण्याची कोणतीही शक्यता नाही, द्विपक्षीय चर्चेतून तोडगा निघेल असा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला विश्वास। सामान्य माणसाला पारदर्शी आणि गतिमान सेवा देऊ शकणाऱ्या महा डीबीटी आणि महा वास्तू या दोन पोर्टलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पनवेल ते सावंतवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा। आणि पॅराऑलिम्पिकपटू देवेंद्र झाझरिया आणि हॉकीपटू सरदार सिंग यांची राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारासाठी तर हरमनप्रीत कौरसह 17 जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलानं काल रात्री एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं। जिल्ह्यातील बीच बेहरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं शोध मोहीम हाती घेतली। शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला। त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याचा खात्मा केला। सुरक्षा दलानं परिसराची नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू आहे। दोन्ही बाजूकडून गोळीबार होत आहे। राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत काल आवाजी मतदानानं संमत झालं। या विधेयकात नाबार्ड विधेयक 1981 मध्ये केलेली सुधारणा समाविष्ट आहे। त्यानुसार केंद्र सरकारला नाबार्डमध्ये आता कमाल 30,000 कोटी रुपये एवढं भांडवल गुंतवता येणार आहे। या आधी ही मर्यादा 5,000 कोटी रुपये एवढी होती। सध्या या बँकेत सरकारचा हिस्सा 99.5% इतका असून उर्वरित हिस्सा भारतीय रिझर्व्ह बँकेचा आहे। ग्रामीण भागात कृषी आणि औद्योगिक विकासासाठी नाबार्ड कर्ज पुरवठा करते, तसंच या प्रक्रियेचं नियमनही करते। परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनशी युद्ध होण्याच्या कोणत्याही शक्यतेचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे। चीननं 2012च्या सीमा कराराचं उल्लंघन केल्याचं सांगत स्वराज यांनी राज्यसभेत डोकलाम समस्येबाबत चिंता व्यक्त केली। मात्र द्विपक्षीय चर्चेतून यावर तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। चीनशी राजनैतिक चर्चा सुरू असून शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्यात येईल असं त्या म्हणाल्या। याबाबत भूतानशीही चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। अशा समस्या सोडवण्यासाठी संयम गरजेचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही असं सांगत स्वराज यांनी पाकिस्तानशी चर्चेला इन्कार केला। पाकिस्तानकडून जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाडीबीटी आणि महावास्तू पोर्टलमुळे सामान्य माणसाला पारदर्शी आणि गतिमान सेवा मिळतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। महाराष्ट्र शासनाला अनेक योजनांअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यासाठी महाडीबीटी आणि महावास्तू पोर्टल या दोन पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृह इथं झाला। याप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, जलसंधारण मंत्री राम शिंदे, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या योजनेमुळे गतिमान सेवा मिळायला मदत होणार आहे। योग्य आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शीपणे मदत पोहोचेल। महावास्तू पोर्टलमुळे घर बांधणीसाठी नकाशा मंजूर करणं तसंच इतर बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळणं सहज सोपं होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महाडीबीटी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम थेट जमा होईल। यामुळे यामध्ये अधिक पारदर्शकता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसंच गणेश भक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे। जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बंध लागू नसतील अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या संदर्भातलं निवेदन विधानसभेत पटलावर ठेवल्यानंतर दिली। गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं जादा बसेस सोडण्यात येतात। मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते, म्हणून ट्रक, ट्रेलर यासारख्या 16 टनापेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना या महामार्गावर पनवेल ते सावंतवाडी इन्सुली या दरम्यान 23 ऑगस्टपासून मर्यादित कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे।
येत्या 15 ऑगस्टपर्यंत गोवा महामार्गावरचे खड्डे पेव्हर ब्लॉक आणि कोल्ड मिक्सनं भरण्यात येतील असं आश्वासन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिलं आहे। रत्नागिरीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। बांधकाम मंत्र्यांनी एक बैठक घेतली होती सर्व लोकप्रतिनिधींच्या बरोबर आणि त्यात निर्णय घेतला, त्याच्याप्रमाणे आदेशही गेले। आजही त्याचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला। सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदारी दिलेले सर्व स्टेट हायवे आणि एमडीआर, प्रमुख जिल्हा मार्ग आणि सगळे राज्य महामार्ग हे बांधकाम खात्याकडे दिले आहेत आणि 15 ऑगस्ट पूर्वी सर्व रस्त्यांची डागडुजी खड्डे दुरुस्ती करणं हे 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्यात येईल। सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर या महामार्गावर 100 वर्ष जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं असता 21 पुलांची वॉरंटी संपुष्टात आली असून क्षमता संपल्याचं पत्रही बांधकाम विभागाला देण्यात आलं आहे। संगमेश्वर इथल्या सोनवी पुलाची अवस्था अत्यंत गंभीर आहे। त्याचा स्लॅब कमकुवत झाला असून त्यावरून 50 ते 80 टन वजनाचे धावणारे कंटेनर अधिक धोकादायक आहेत। अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर समुपदेशक आणि गरज पडल्यास आश्रयाची सुविधा उपलब्ध असावी या हेतूनं केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नाशिकमध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आलं आहे। या योजनेअंतर्गत एकाच ठिकाणी मोफत वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। देशभरात विविध ठिकाणी अशा केंद्रांची सुरुवात करण्यात आली असून राज्यातल्या पुणे, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या सेंटरमध्ये 10 कर्मचाऱ्यांचं पथक कार्यरत असून 24 तास ही सेवा पुरवली जाते। वन स्टॉप सेंटरमध्ये येणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना शारीरिक आणि इतर मदतींबरोबरच काउन्सिलिंग ही सगळ्यात महत्त्वाची गरज असते। येणाऱ्या महिला या मोस्ट ऑफ द ट्रॉमामध्ये असतात, मेंटल स्ट्रेसमध्ये असतात, कुठेतरी भीती निर्माण झालेली असते आणि कुठेतरी वेदनाही असते की आपल्यासोबत हे सगळं असं घडलं। तर मेन काउन्सिलरचं इथलं काम असं आहे की त्यांना त्या ट्रॉमामधून बाहेर काढणं, त्यांच्या मनावर जो अतिरिक्त ताण आलेला असतो तो ताण कमी करायचा प्रयत्न करणं। तातडीच्या निवारा स्वरूपाच्या सेवा उपलब्ध करण्यात येत असून नाशिक जिल्ह्यात हे सेंटर कार्यान्वित झाले असून ते शासकीय महिला वसतिगृह वात्सल्य येथे सुरू करण्यात आलेले आहे। आणि तिच्यावर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध जर तिला तक्रार दाखल करायची असेल तर तिला पोलीस स्टेशनला न जाता, म्हणजे तिने पीडित महिलेने स्वतः न जाता वन स्टॉप सेंटरमध्ये स्वतः पोलीस इथे हजर असणार आहेत आणि इथेच तिला तक्रार दाखल करण्याबाबतची मदत मिळणार आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यातल्या गोंदुणे या आदिवासी गावानं प्रत्यक्ष घालून दिला आहे। या गावातली एकही व्यक्ती रोजगारासाठी अन्य गावात न जाता केवळ निसर्गानं दिलेल्या संपत्तीचा ऱ्हास न करता त्याच्या आधारावरच आपली उपजीविका उत्तम प्रकारे करत आहे। वन विभागानं प्रसारमाध्यमांना दिलेल्या या माहितीचा वृत्तांत। नाशिक जिल्ह्यातला सुरगाणा हा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या सीमेवरचा तालुका। या तालुक्यापासून 5 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं गोंदुणे हे आदिवासी गाव। निसर्गानं या गावाला दिलेल्या मुबलक साधन संपत्तीवर हे गावकरी आपली उपजीविका करत आहेत। विशेष म्हणजे हे गावकरी या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होऊ नये म्हणून काळजी घेतात। या गावात बांबू मोठ्या प्रमाणात आढळत असून सुद्धा एकही बांबू किंवा अन्य कुठलंही झाड तोडलं जात नाही। तसंच चरायला जाणाऱ्या गुरांमुळे जंगलांचं नुकसान होऊ नये म्हणून गुरांना रानात चरायला न सोडता जागेवर बांधून वैरण किंवा गवत दिलं जातं। गावकऱ्यांचं निसर्गावरचं हे प्रेम पाहून वन विभागानं त्यांना पाठिंबा देण्यासाठी बंधारे बांधून दिले। तसंच त्यांना उपजीविकेचं साधन म्हणून प्रत्येक कुटुंबाला कलमी आंब्याची रोपं दिली। यामुळे वनविभाग आणि आदिवासी यांच्यात असलेला दुरावा अधिकारी आणि गावकऱ्यांच्या पुढाकारामुळे दूर झाला आहे। उदरनिर्वाहासाठी बाहेर गुजरातला सुरत किंवा नाशिकला द्राक्ष बागाकडे येतात लोक काम करण्यासाठी, तरी पण फक्त गोंदणे गावात कोणी बाहेर जात नाही, कारण त्यांच्या
पूर्णपणे उदरनिर्वाह त्यांच्या जंगलवर अवलंबून आहे. 1100 झाडं आंब्याचे कलम लावले होते सरकारी अनुदानमधून. त्याच्यात गॅस दिलेला आहे, बाकीचे बंधारे झालेले आहेत आणि हा तळाव जो आहे ना त्याला 60,000 रुपये दिलेला आहे. वृक्षतोड आणि वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणून वन विभागाचे अधिकारी आणि नव्याने भरती झालेल्या महिला कर्मचारीही कसोशीने प्रयत्न करतात. गोंदुणे इथल्या ग्रामस्थांनी संयुक्त व्यवस्थापन समितीच्या वतीनं स्वहितासह पर्यावरणाचं हित जोपासण्याचं जे कार्य हाती घेतलं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. भारतीय संस्कृतीत सण उत्सवांचं विशेष महत्त्व आहे. परिस्थिती असो वा नसो प्रत्येकजण उत्साहानं सण साजरा करतो. या काळात कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही निर्माण होतात. श्रावण भाद्रपद महिने म्हणजे सण उत्सवांची रेलचेल. त्यानिमित्तानं बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलेली राखी पौर्णिमा आणि त्यानंतर पंधरवड्यानी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. विविध रंग आकाराच्या राख्यांनी दुकानं सजली असली तरी हिंगोलीमध्ये स्वदेशी जागरण मंच आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी विदेशी राख्यांवर बहिष्कार घातला आहे. हिंगोलीसह मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये यंदाही कमी पाऊस झाल्यामुळे बाजारपेठा थोड्या ओस पडल्या आहेत. मात्र आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची भक्त भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत. कुठलंही प्रशिक्षण नसताना मनोहारी काळानुरूप मूर्त्या बनवणाऱ्या मूर्तिकारांना शासनाकडून अपेक्षा आहे ती त्यांचं कौशल्य विकसित करणारं प्रशिक्षण त्यांना मिळावं आणि त्यांच्या मूर्त्यांना योग्य मोबदला मिळावा. अनेक वर्षापासून आमचा धंदा माझ्या वडिलांपासूनच आम्ही शिकलेलो आहे. यावेळेस भरपूर माल बनवलेला आहे, परंतु पाऊस कमी असल्यामुळं जरा भीती वाटत आहे. व्याजाचा पैसा आणून लावलेला आहे, आता हा पैसा निघतो किंवा नाही निघत याची मला चिंता वाटत राहिली. वाशिम इथंही गणपतींच्या आगमनासाठी भाविक सज्ज झाले आहेत. यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसपेक्षा पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. मूर्तिकार मूर्त्यांना अखेरचा हात फिरवीत असल्याचं दिसून येत आहे. या सण उत्सवाच्या निमित्तानं विविध रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात. वाशिमचे मूर्तिकार सचिन भागवत यांनी मूर्ती बनवण्याचा बालपणचा छंद रोजगारात परिवर्तित झाल्याचं सांगितलं. आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये मातीच्या मूर्त्यांना जास्त मागणी आहे, त्यामुळे आम्ही मातीच्या मूर्त्या जास्त बनवतो. कारण ह्या मूर्त्या पाण्यामध्ये लवकर विरघळतात आणि त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होत नाही आणि या मूर्त्यामुळे आम्हाला जास्त रोजगार प्राप्त झाला आहे. पॅराऑलिम्पिक या दिव्यांगांच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भालाफेकीत 2 वेळा सुवर्णपदक जिंकणारा देवेंद्र झाझरिया आणि माजी कर्णधार हॉकीपटू सरदार सिंग यांची राजीव गांधी खेलरत्न या देशाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती C.K. ठक्कर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं या दोघांपैकी झाझरियाची शिफारस पहिली पसंत म्हणून केली असून सरदार सिंगला दुसरी पसंती दिली आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस होणारा देवेंद्र हा पहिला पॅराऑलिम्पिकपटू ठरला आहे. खेलरत्न पुरस्काराव्यतिरिक्त निवड समितीनं 17 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठीही शिफारस केली आहे. यामध्ये क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, हॉकीपटू S.V. सुनील, पॅरालिम्पिक पदक विजेता मरियप्पन थंगवेलू आणि वरुण भाटी तसंच गोल्फपटू SSP चौरसिया यांचा समावेश आहे. निवड समितीनं केलेल्या शिफारशींवर केंद्रीय क्रीडा विभाग येत्या काही दिवसात निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. फिनलँडमध्ये सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत मुलींच्या 59 किलो वजनी गटात भारताच्या मंजू कुमारीनं कांस्य पदकाची कमाई केली आहे. याआधी मुलांच्या फ्रीस्टाईल स्पर्धेत वीरदेव धुलियानं 74 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं होतं. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान. नाबार्ड सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत मंजूर. सरकारला 30,000 कोटी रुपयांपर्यंत भांडवल ठेवता येणार. चीनशी युद्ध होण्याची कोणतीही शक्यता नाही. द्विपक्षीय चर्चेतून तोडगा निघेल असा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला विश्वास. सामान्य माणसाला पारदर्शी आणि गतिमान सेवा देऊ शकणाऱ्या महाडीबीटी आणि महावास्तू या 2 पोर्टलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पनवेल ते सावंतवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा. आणि पॅराऑलिम्पिकपटू देवेंद्र झाझरिया आणि हॉकीपटू सरदार सिंग यांची राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च भारतीय क्रीडा पुरस्कारासाठी तर हरमनप्रीत कौरसह 17 जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.